गुणोत्तर व प्रमाण. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणोत्तर आणि प्रमाण ही संकल्पना सविस्तर रूपात पाहणार आहोत. प्रमाण ही संकल्पना सापेक्ष आहे. ती एक तुलना आहे. एका विषयात दोन मुलांना वेगवेगळे मार्क्स मिळतात. पहिला मुलगा म्हणतो की मला माझ्या मित्रापेक्षा कमी मार्क्स मिळाले, तर दुसरा मुलगा म्हणू शकतो की मला नापास झालेल्या मुलांमध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळाले. तिसरा मुलगा म्हणू शकतो की मला माझ्या बहिणीपेक्षा 20 मार्क जास्त मिळाले. अशा रीतीने दोन किंवा अधिक गोष्टींची तुलना करता येते आणि त्याचे प्रमाण ठरवता येते. लिंबू साखरेचे 1 ग्लास सरबत तयार करायचे आहे. अर्धे लिंबू, 1 ग्लास पाणी, 2 चमचे साखर आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ अशा प्रमाणात मिश्रण तयार केले तर ते सरबत पिण्यालायक असते. तथापि 1 ग्लास पाण्यात 4 चमचे साखर आणि 1 चमचा मीठ जर घातलं तर ते सरबत पिण्यालायक राहणार नाही. 1 ग्लास पाण्यात 1 लिंबू रस घातला तर सरबत आंबट होईल. 4 चमचे साखरेमुळे सरबत एकदम गोड होईल. 2 चमचे मिठामुळे सरबत खारट होईल. यासाठी पदार्थांमध्ये मिश्रणाचे प्रमाण स्थिर ठेवतात किंवा योग्य असे ठेवतात. परस्पर संबंध असलेल्या 2 किंवा अधिक राशींपैकी एका राशीत झालेल्या बदलामुळे जेव्हा दुसऱ्या राशीमध्ये बदल होतो तेव्हा अशा बदलांना प्रमाण म्हणतात. समजा उत्कर्षला गणितामध्ये 40 मार्क्स मिळाले, तसेच त्याच वर्गातील वर्षाला गणितामध्ये 80 मार्क्स मिळाले, तर वर्षा म्हणते मला उत्कर्षच्या दुप्पट मार्क्स मिळाले. म्हणजे उत्कर्ष व वर्षा यांच्या गुणांचे प्रमाण एकाच 2 आहे. परंतु उत्कर्ष म्हणाला की मला वर्षापेक्षा निम्मेच मार्क्स मिळाले, त्यामुळे या ठिकाणी वर्षा व उत्कर्ष यांच्या गुणांचे प्रमाण 2:1 आहे असे म्हणता येईल. आता मुलांनो, एका मुलाचे वजन 50 किलोग्रॅम आहे आणि त्याच्या दुसऱ्या मित्राला गणितामध्ये 60 गुण मिळाले, तर या दोन गोष्टींची तुलना होईल का? नाही, कारण वजन आणि मार्क्स या दोन भिन्न राशी आहेत. त्यामुळे तुलना करताना राशी या समान प्रकारच्या असाव्यात. जसे की दोन्ही मुलांची वजने माहीत असल्यास तुलना करणे सोपे होते, त्याचप्रमाणे वजनाचे एकक देखील समान असावे. उदाहरणार्थ, एका मुलाचे वजन 50 किलोग्रॅम आहे आणि दुसऱ्या मुलाचे वजन 40,000 ग्रॅम आहे. यामध्ये वजन ही राशी समान आहे, परंतु त्याची एकके समान नाहीत. त्यामुळे 40,000 ग्रॅमचे किलोग्रॅममध्ये 40 किलोग्रॅम होईल आणि नंतर त्यांची तुलना करणे सोपे होईल. म्हणजेच तुलना करताना राशींची एकके समान हवीत. आता दुसरा प्रकार म्हणजे टक्केवारी आणि शतमान. एका मुलाला 40% मिळाले, म्हणजे 100 गुणांपैकी 40 मार्क्स मिळालेले आहेत. शेकडेवारी या शब्दात 100 दडलेले आहे. शेकडा 40 म्हणजे 100 पैकी 40 असा घेतात. यालाच 40% असेही म्हणतात, म्हणजेच 40/100 असा अर्थ होतो. गुणोत्तर ही सापेक्ष किंवा तुलनात्मक बाब असल्यामुळे गुणोत्तराला एकक नसते, फक्त तुलना करतात. एकाचे दुसऱ्याशी प्रमाण ठरवताना संख्या असेल तर त्यांना संक्षिप्त रूप देतात. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. उदाहरणार्थ, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 1. 5 डझन आणि 120 नग. उत्तर: 5 डझन बरोबर 12 गुणिले 5 बरोबर 60 नग, कारण 1 डझन बरोबर 12 नग. म्हणून गुणोत्तर बरोबर 5 डझन छेद 120 नग बरोबर 60 नग छेद 120 नग. गुणोत्तर बरोबर 1/2. म्हणजेच 5 डझन आणि 120 नग यांचे गुणोत्तर एकाच 2 आहे. उदाहरण 2. 4 चौरस मीटर आणि 800 चौरस सेंटीमीटर. उत्तर: मुलांनो, येथे चौरस मीटरचे रूपांतर चौरस सेंटीमीटर मध्ये करणे आवश्यक आहे. म्हणून 4 चौरस मीटर बरोबर 4 गुणिले 10,000 बरोबर 40,000 चौरस सेंटीमीटर, कारण 1 चौरस मीटर बरोबर 10,000 सेंटीमीटर. म्हणून गुणोत्तर बरोबर 4 चौरस मीटर भागिले 800 चौरस सेंटीमीटर. गुणोत्तर बरोबर 40,000 चौरस सेंटीमीटर भागिले 800 चौरस सेंटीमीटर. गुणोत्तर बरोबर 400/8 बरोबर 50/1. म्हणजेच 4 चौरस मीटर आणि 800 चौरस सेंटीमीटर यांचे परस्पर गुणोत्तर
50 एवढे आहे. उदाहरण 3, 1.5 किलोग्रॅम आणि 2500 ग्रॅम. उत्तर. मुलांनो, इथे आपणाला किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये रूपांतर करायचे आहे. म्हणून 1.5 किलोग्रॅम बरोबर 1.5 गुणिले 1000 बरोबर 1500 ग्रॅम. म्हणून 1500 ग्रॅम आणि 2500 ग्रॅम यांचं गुणोत्तर आपणास काढावयाचं आहे. 1500 भागिले 2500 बरोबर 3 गुणिले 500 भागिले 5 गुणिले 500.